पुण्यात 2 दिवसापूर्वी हडपसरमध्ये एका रुग्णालयामध्ये बाथरूममध्ये एक बॉम्ब सापडला आणि तिथून जी खळबळ सुरू झाली आहे ती खळबळ आज अखेर 2 दिवसांनंतर थांबली आहे। सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे हडपसरमधल्या एखाद्या हॉस्पिटलमध्ये जिलेटिनच्या कांड्या असलेल्या पाईप, त्याच्यावरती डिजिटल क्लॉक, असं एक बॉम्ब सदृश्य पूर्ण किट हे एका बाथरूममध्ये सापडतं आणि या बाथरूममध्ये सफाई कर्मचारी जेव्हा जातात तेव्हा ते हे किट बघतात आणि या रुग्णालयाच्या मुख्य डॉक्टरांना ते सांगतात। हे डॉक्टर ते किट उचलतात, एका खोक्यामध्ये ठेवतात आणि ते खोकं मोकळ्या जागेवरती आणून ठेवतात। तिथून पुढे सुरू झाला खरा खेळ। या सगळ्याची माहिती पुणे पोलिसांना देण्यात आली। पुणे पोलिसांचं पथक तिथं पोहोचलं, अधिकारी पोहोचले, कर्मचारी पोहोचले। इतकंच नाही तर बॉम्बनाशक पथक जे ते सुद्धा तिथं पोहोचलं। रात्री उशिरा सुरू झालेल्या या सगळ्या घडामोडींमध्ये पुणे पोलीस प्रचंड अलर्ट झाले। अगदी राज्याच्या गृह विभागाला, मुख्यमंत्र्यांना या सगळ्याची माहिती देण्यात आली आणि स्वतः पोलीस आयुक्त तिथं रात्री 10:30 ते 11च्या दरम्यान पोहोचले। या सगळ्या प्रक्रियेमध्ये हा बॉम्ब नेमका इथं का ठेवला, कुणी ठेवला, या सगळ्याचा शोध पोलिसांनी सुरू केला आणि त्यातून काही महत्त्वाच्या घडामोडी लक्षात आल्या। सगळ्यात पहिला महत्त्वाचा प्रश्न होता तो म्हणजे हा बॉम्ब हा कुठल्या दहशतवादी संघटनेकडून ठेवण्यात आलाय का? या स्फोटकांना किंवा या बॉम्ब सदृश्य वस्तूमध्ये जी स्फोटक आहेत त्याला कुठल्या दहशतवादी संघटनेकडून पुरवण्यात आलेले आहेत का? या सगळ्या शक्यता ज्या एरवी सुद्धा स्फोटकं सापडतात तेव्हा तपासल्या जातात त्या सगळ्या या प्रकरणामध्ये तपासल्या गेल्या। याची सुरुवात झाली। बॉम्बनाशक पथकानं या सगळ्या प्रक्रियेमध्ये एकूण ज्या सगळ्या प्रोटोकॉल्स आहेत त्या सगळ्या प्रोटोकॉल फॉलो करून हे सगळं बॉम्ब सदृश्य वस्तूचं पूर्ण किट जे हे किट उचलून एका खुल्या मैदानावरती नेलं आणि ते डिफ्यूज करायचं। त्याच्या ज्या वायर्स होत्या, 2 वायर घड्याळाला लावलेल्या, बरोबर 4 छोटे पाईप, अशा स्वरूपाचं पूर्ण बॉम्ब सदृश्य किट जे बघितल्यावरती कुणीही हा बॉम्ब आहे असं प्रथमदर्शनी म्हणू शकेल। हे असं किट त्यांनी रिकाम्या जागी नेलं। या रिकाम्या जागेमध्ये ते डिफ्यूज करायचं की त्याचा स्फोट घडवून आणायचा यावरती वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाली आणि जर डिफ्यूज करताना दुसरी वायर कापली गेली आणि स्फोट झाला तरी सुद्धा पोलीस कर्मचाऱ्यांच्या जीविताला हानी पोहोचू शकेल अशी एक शक्यता जी आहे ती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी समोर आणली आणि मग निश्चिती झाली या बॉम्ब सदृश्य वस्तूचा कंट्रोल ब्लास्ट करायचा। कंट्रोल ब्लास्ट म्हणजे काय करतात तर हे जे बॉम्ब सदृश्य युनिट आहे या युनिटला पोलीस काही केमिकल्सच्या मदतीने डिटोनेट करतात, म्हणजे त्याचा एक छोटा स्फोट घडवून आणतात। तशाच पद्धतीनं बॉम्बनाशक पथकानं या बॉम्ब सदृश्य वस्तूचा एक छोटा स्फोट घडवून आणला। आता त्याच्यामध्ये स्फोटकं आहेत की नाही या सगळ्याची फोरेन्सिक चाचणी जी आहे ती एकीकडे सुरू होती। ज्या केमिकलच्या मदतीने हा स्फोट घडवून आणलेला होता बॉम्बनाशक पथकानं, त्या व्यतिरिक्त तिथं जमिनीचे काही सॅम्पल्स घेण्यात आले, त्याच्यामध्ये दुसरं कुठलं केमिकल मिळतं का याची तपासणी एकीकडे सुरू होती। तर दुसरीकडे सगळ्यात महत्त्वाचं काम जे होतं आव्हानात्मक ते म्हणजे या आरोपीला शोधायचं ज्यानं हे बॉम्ब सदृश्य वस्तू जी आहे ती तिथं आणून ठेवली। पोलिसांची सगळी पथकं ही कामाला लागली। अगदी ATS अँटी टेररिस्ट स्क्वॉड जे ते सुद्धा याच्यामध्ये आलं। त्यांनी तपासाला सुरुवात केली आणि पहिलं सीसीटीव्ही सापडलं ज्याच्यामध्ये एक व्यक्ती हॉस्पिटलमध्ये येतोय एका स्कूटरवरती आणि त्याच्या हातामध्ये काहीतरी बॅग आहे। ते सीसीटीव्ही पोलिसांना सापडलं, मात्र त्याच्यामध्ये मास्क लावलेलं होतं। अनेक लोकांची साधारणपणे या सगळ्या प्रक्रियेमध्ये 13 ते 17 लोकांची चौकशी जी आहे ती रात्रभरामध्ये पोलिसांकडून करण्यात आली आणि मग आसपासच्या दुकानांमध्ये सीसीटीव्हीज आहेत ते सुद्धा तपासायचं काम सुरू झालं। हे सीसीटीव्हीचं काम सुरू असताना त्यातल्याच एका मेडिकलमध्ये, जवळ असलेल्या मेडिकलमध्ये हा संबंधित आरोपी हा डबल साइडेड टेप विकत घ्यायला गेलेला दिसून येतो। जेव्हा हे डबल साइडेड टेप त्यानं विकत घेतलं तेव्हा त्याचं जे पेमेंट होतं ते त्यानं UPI द्वारे केलेलं होतं आणि पोलिसांना पहिला लीड मिळाला तो तिथंच। पोलिसांनी त्या UPI वरून मोबाईलचा नंबर शोधला, त्याची टॉवर लोकेशन्स घेतली आणि त्या टॉवर लोकेशन नंतर मांजरीतल्या एका टीन शेड मधल्या शॉपमध्ये एका घरामध्ये तो राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। पोलिसांनी ऑपरेशन सुरू केलं। रात्रीत त्याच्या घरावरती छापेमारी पोलिसांनी केली, मात्र 10 मिनिट आधी तो तिथून निघून गेला होता। मात्र आरोपी हाच आहे याची खात्री पटायचं एक मोठं कारण पोलिसांना मिळालं, ते म्हणजे जे डिजिटल क्लॉक या बॉम्ब सदृश्य वस्तूवरती लावण्यात आलेलं होतं त्या क्लॉकचा पॅकिंग बॉक्स जो असतो, जे ऑनलाईन मागवलेलं होतं 160 रुपयांचं, तो बॉक्स त्यांना तिथं मिळून आला त्याच्या घरामध्ये। आणखी काही वस्तू ज्या आहेत त्या आरोपीच्या घरामध्ये मिळून आल्या आणि मग त्याच्यानंतर या आरोपीचं आयडेंटिफिकेशन सुरू झालं। या सगळ्या गोष्टींनंतर आरोपीचं नाव समोर आलं, ते म्हणजे शिवाजी। मूळ सोलापूरमधल्या कवठे गावचा हा आरोपी जो आहे तो मांजरीमध्ये गेले काही दिवस क्लोथिंगचं म्हणजे कपड्यांचं आणि चपलांचं असं एक छोटेखानी दुकान चालवतो आणि त्यानं हे सगळं का केलं असेल या सगळ्याच्या चर्चा सुरू होत्या। याच्या मागचं नेमकं मोटिव्ह काय आहे
काही वैयक्तिक भांडणं होती का, काही शत्रुत्व होतं का, या सगळ्याचा तपास पोलीस करत असताना त्याच्या मोबाईल टॉवर लोकेशनवरून काल संध्याकाळी 5:30 वाजता पुणे स्टेशनवरून तो रेल्वेनं जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याचा मोबाईल हा पुणे स्टेशनला बंद झाला. त्याच वेळेला पोलिसांनी पुणे स्टेशनला एक ऑपरेशन केलं. मात्र तिथं अगदी काही मिनिटांनी हा आरोपी रेल्वे गाडीमध्ये बसून निघून गेला. पोलिसांना जेव्हा या सगळ्याची माहिती मिळाली की हा आरोपी हावड्याच्या दिशेने निघालेला आहे, त्यानंतर पोलिसांनी मधल्या सगळ्या मार्गांवरती तपास करेपर्यंत तो बराच पुढे गेलेला होता. या सगळ्या मार्गांवरती तो गेल्यानंतर अकोला जंक्शन जे आहे, अकोला रेल्वे स्टेशनला त्याला थांबवता येतंय का, शोधता येते का, याचा प्रयत्न पोलिसांनी एकदा केला. मात्र तिथं तो मिळून आला नाही. त्यानंतर मात्र पोलिसांच्या टीम्स आणि एटीएसच्या टीम्स यांनी नागपूर जंक्शन जे आहे ते पूर्ण टाईट केलं आणि नागपूरवरून त्याला अटक करण्यात आली. इथून सुरू झाली या सगळ्या बॉम्ब सदृश्य वस्तूची पूर्ण खरी कहाणी. गेले 2 दिवस व्यवस्था अगदी राज्यस्तरावरच्या मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेतलेली होती, पोलीस महासंचालकांनी याची दखल घेतलेली होती. केंद्रीय एजन्सी जी आहे एनआयए, नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी, जी एरवी सुद्धा स्फोटकांच्या दहशतवादाच्या बाबतीमध्ये तपास करत असते, तिनं महाराष्ट्राचा अँटी टेररिस्ट स्क्वॉडनं यांनी सगळ्यांनी याचा प्रचंड मोठ्या प्रमाणावरती तपास चालवलेला होता. मोठ्या संख्येनं पोलीस कर्मचारी याच्यामध्ये, अधिकारी जे आहेत ते याच्यामध्ये होते. हे सगळं सुरू असताना प्रचंड ताकद पोलिसांनी लावलेली असताना जेव्हा आज दुपारी आरोपी सापडला, या आरोपीच्या तातडीने केलेल्या चौकशीमध्ये ज्या महत्वाच्या गोष्टी समोर आल्या, त्यानं गेले 2 दिवस या यंत्रणांचा एका वेड्या आरोपीनं कसा पिट्टा पाडलेला होता, कसा घाम काढला, याची एक नवी गोष्ट समोर आली. ती म्हणजे पुण्यातल्या या रुग्णालयामध्ये जी बॉम्ब सदृश्य वस्तू सापडली त्याच्यामध्ये कुठलीही स्फोटकं नव्हती. हा पहिला मुद्दा. दुसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे हा आरोपी जो आहे, या आरोपीनं काही दिवसांपूर्वी या हॉस्पिटलमध्ये त्याच्यावरती एका उपचारासाठीचं कोटेशन मागितलेलं होतं, म्हणजे अंदाजपत्रक मागितलं होतं उपचाराचं. ते त्याला देण्यात आलं साधारणपणे 7 लाख रुपयांचं. आणि या आरोपीची आर्थिक परिस्थिती जी ती इतकी उत्तम नसल्यामुळं त्यानं काय करायचं, या विवंचनेतून हॉस्पिटलच्या डॉक्टरलाच खंडणी मागावी आणि त्यासाठी इथं बॉम्ब ठेवला असं दाखवून एखादी बॉम्ब सदृश्य वस्तू तिथं ठेवावी आणि मग त्याच्याकडनं पैसे मागावेत आणि तेच पैसे घेऊन स्वतःवरती उपचार करावेत, अशी कल्पना जी आहे ती त्याच्या डोक्यामध्ये आली. मग तिथून त्याने युट्यूबवरती बॉम्ब बनवायच्या काही सगळ्या व्हिडिओज ज्या आहेत त्या बघायला सुरुवात केली. आता हे व्हिडिओज बघितल्यानंतर त्याच्यामध्ये जी स्फोटकं असतात ती स्फोटकं आपल्याला मिळवणं शक्य नाही हे त्याच्या लक्षात आलेलं होतं. त्यानंतर मग काय करायचं, तर फक्त तशा दिसणाऱ्या वस्तू गोळा करायसाठी त्यानं काही दुकानांमधून खरेदी केली. ही खरेदी कशाची होती, एक पाईप घेतला, या पाईपचे 4 तुकडे केले, काही वायर्स घेतल्या, एक डिजिटल क्लॉक मागवलं. सगळ्यात गमतीची गोष्ट म्हणजे या सगळ्याचा मिळून खर्च झाला असेल 400 ते 500 रुपये. हे 400 ते 500 रुपयामध्ये त्यानं बॉम्ब सदृश्य दिसणारी एक ती वस्तू बनवली, त्याला वायर्स जोडल्या, डिजिटल क्लॉक लावलं आणि ते नेऊन हॉस्पिटलमध्ये ठेवलं. त्याला अपेक्षित असलेल्या वेळेच्या आधीच तो कुणीतरी बघितला, या डॉक्टरला सांगितला, त्या डॉक्टरनं उचलून तो बाहेर आणून ठेवला, पोलिसांना रिपोर्ट केला. हे सगळं कळेपर्यंत म्हणजे त्यानं खंडणी मागायसाठी परत फोन करेपर्यंत पोलिसांचा तपास सुरू झालेला होता. त्याच्यामुळे या आरोपीनं पळायचं कुठं याबाबतच्या काही नियोजन जे ते सुरू केलं. नेपाळला एक त्याची बहीण राहते, चुलत बहीण, तिच्याकडे तो जाणार आहे असं त्यानं त्याच्या पत्नीला सांगितलं होतं असं समजतंय. त्याच्यामुळे या सगळ्या तपासामध्ये ज्या गोष्टी समोर आल्या त्यानं या हडपसरच्या रुग्णालयामध्ये सापडलेल्या बॉम्बचा बार फुसकाच निघालाय हे स्पष्ट झालं. या आरोपीनं केवळ त्याच्यावरती उपचाराला पैसे नाहीयेत म्हणून डॉक्टरला घाबरवण्यासाठी हा सगळा प्रकार केला होता, ज्यानं अख्खं पुणे शहर, राज्याचं गृह मंत्रालय, पुण्याचे पोलीस आयुक्तालय, आधी एटीएसचे कर्मचारी, अधिकारी हे सगळे अक्षरशः जीवाचं रान करून तपास करत होते. म्हणजे खोदा पहाड आणि निकला चुहा असं म्हणायची वेळ आली. याचं कारण या आरोपीला शोधण्यासाठी पोलिसांनी जेवढे पैसे खर्च केले तेवढ्या पैशामध्ये खरंच या आरोपीवरती उपचार झाले असते अशी सुद्धा चर्चा जी आहे ती आता समोर यायला लागली. मात्र एका माथेफिरूच्या वेडेपणामुळे व्यवस्था कशी दावणीला बांधली जाते, शहर कसं हादरून जातं, राज्यातले सगळे वरिष्ठ जे आहेत ज्यांच्याकडं हा सगळा कारभाराचा गाडा आहे त्यांच्या मनामध्ये सुद्धा भीती कशी निर्माण होते, या सगळ्या गोष्टींमुळे ते समोर आलं. या पुण्यामध्ये शेवटचा बॉम्बस्फोट व्हायला आता जवळपास 15पेक्षा जास्त वर्ष होऊन गेलेली आहेत. फरासखान्याला बॉम्बस्फोट झाल्यानंतर जो दहशतवादी संघटनांनी घडवलेला होता, त्यानंतर पुण्यामध्ये एनआयए असेल किंवा एटीएस असेल यांनी त्यांच्या तपासाची किंवा ज्याला सर्व्हिलन्स म्हणतो, सतत या सगळ्या बाबतीमध्ये अशा काही दहशतवादी कारवाया घडतायत का यावरती सतत वॉच ठेवलेला होता.
त्यातून अनेकदा कारवाई मोठ्या प्रमाणावरती झालेल्या होत्या. त्याच्यामुळे प्रत्यक्षात रस्त्यावरती अशा स्फोटासारख्या घटना या घडलेल्या नाहीत. असं असल्यामुळं अचानक इतक्या वर्षांनंतर या अशा पद्धतीची घटना घडते, बॉम्ब येतो. हडपसर सारख्या ठिकाणी उपनगरामध्ये एका हॉस्पिटलमध्ये तो का ठेवला जातो हा प्रश्न सुरुवातीपासून सगळ्यांना, यंत्रणांना सुद्धा पडलेला होता. मात्र या म्हणजे इतर कुठे ठेवता आला नाही म्हणून तिथं गेले का, असे सगळे प्रश्न होते, शक्यता खूप होत्या. त्याच्यामुळे या तपासामध्ये कुठलीच बाजू ही न तपासता सोडायची नाही असं पोलिसांनी ठरवलेलं होतं. आणि त्या दृष्टीने हा सगळा तपास केल्यानंतर या हडपसरच्या रुग्णालयातल्या बॉम्बचा बार फुसका निघाल्याचं परत एकदा स्पष्ट झालं. न्यूज 18 मराठीच्या डिजिटलसाठी इतकंच. तुम्ही पेज लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.